नमस्कार मित्रांनो, काल आपण अकाउंटचे रूल्स बघितले. तर अकाउंटचे तीन प्रकार होते, पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. तर त्या तीन अकाउंटचे रूल्स पण बघितले आपण. पर्सनलचा रूल्स होता डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअलचा होता डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनलचा होता डेबिट ऑल द एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. हे रूल्स आपण काल बघितल्यानंतर आपण अकाउंट मध्ये प्रत्येक व्यवहाराची नोंद कोणत्या प्रोसेस मध्ये होते, म्हणजे कोणत्या प्रोसेस मधून आपल्याला फायनल अकाउंट काढावा लागतो किंवा वर्षाच्या शेवटी आपल्याला फायदा झाला का लॉस झाला हे कुठल्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल त्याचे देखील आपण काल प्रोसेस बघितली. त्यालाच आपण अकाउंटिंग सायकल किंवा अकाउंटिंग स्टेप म्हणतो. मग आपण काल अकाउंटिंग सायकल मध्ये पहिल्यांदा काय असते बघा, ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? व्यवहार. व्यवहार दोन टाईपचे आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. मग त्यानंतरची स्टेप आहे जनरल एंट्री. त्या व्यवहाराची सर्वप्रथम ज्याच्यात नोंद केली जाते त्याला आपण म्हणतो जनरल एंट्री. त्यानंतर जनरल एंट्री नंतर आपण त्याची करतो लेजर पोस्टिंग. लेजर पोस्टिंग मध्ये जनरल एंट्री मध्ये जेवढे काय अकाउंट निघाले तेवढे अकाउंट आपल्याला ओपन करायचे. त्यानंतर लेजर नंतर ट्रायल बॅलन्स. जे काय लेजर तयार झाले त्या सर्वांची लिस्ट म्हणजे ट्रायल बॅलन्स. त्यानंतर ट्रायल बॅलन्सच्या खाली असतात ऍडजस्टमेंट. या ऍडजस्टमेंट या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या जे काय गोष्टी असतात, म्हणजे वस्तू काय शिल्लक राहिल्या असतील, काय कोणाला देणं असेल, कोणाकडे रक्कम येणं असेल त्याला आपण म्हणतो ऍडजस्टमेंट. आणि शेवटी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फायनल अकाउंट. फायनल अकाउंट म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी काढला जातो. हा फायनल अकाउंट 11वीला आहे, 12वीला आहे, बीकॉमला आहे, सीएला आहे. या फायनल अकाउंट मधून आपल्याला प्रॉफिट आहे का लॉस आहे, खर्च किती आहे, उत्पन्न किती आहे, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहे. मग आता आजच्या या लेक्चर मध्ये ट्रान्झॅक्शन नेमकं कसं असतंय आणि त्या ट्रान्झॅक्शन मधून मी तुम्हाला ह्याच्या अगोदरही सांगितले मित्रांनो, प्रत्येक व्यवहारामध्ये कमीत कमी 2 अकाउंट असतात. मग ते व्यवहार कसा असतो आणि त्या व्यवहारामधले अकाउंट कसे ओळखायचे. अकाउंट ओळखल्यानंतर आपल्याला त्याची जनरल एंट्री करायची आहे, ते देखील आपण शिकणारच आहोत. मग तत्पूर्वी आज ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आणि ट्रान्झॅक्शन मधले अकाउंट कसे ओळखायचे ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, पहिला ट्रान्झॅक्शन आहे स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. बघा मित्रांनो, कोणताही व्यवसाय चालू करायचं म्हटल्यानंतर तिथं भांडवल लागते. कुठलाही व्यवसाय चालू करायचं म्हटले काय लागते? भांडवल. आणि आपण भांडवलाला काय म्हणतो? कॅपिटल. आणि मित्रांनो, भांडवल शक्यतो कॅशच्या स्वरूपामध्ये व्यवसायात आणलं जाते. त्यामुळं या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला 2 अकाउंट सापडतील. पहिला अकाउंट सापडलं कॅश अकाउंट आणि दुसरा अकाउंट सापडलं कॅपिटल अकाउंट. बघा, जनरल एंट्री करण्यापूर्वी मित्रांनो ट्रान्झॅक्शन मधून सर्वप्रथम 2 अकाउंट तुम्हाला माहित असले पाहिजे. आणि 2 अकाउंट तुम्हाला माहित झाल्यानंतर परत जनरल एंट्री करत असताना कुणाला डेबिट द्यायचंय आणि कुणाला क्रेडिट द्यायचंय हे आपल्याला परत ठरवायचंय. पण त्याच्या अगोदर अकाउंट किती आहेत हे आपल्याला माहित असले पाहिजे. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स ₹20,000 म्हणजे 2,000. म्हणजे आपण 2,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या. वस्तू खरेदी का करतो? कस्टमरला विकण्यासाठी आपण कुणाकडून तर वस्तू खरेदी करतो. मग ह्या वस्तू खरेदी केल्या म्हटल्यानंतर त्याला आपण परचेस म्हणतो. आणि ह्या वस्तू आपण रोख स्वरूपात खरेदी केल्या, त्यामुळे इथं देखील 2 अकाउंट निघाले. पहिला अकाउंट निघालं परचेस अकाउंट आणि रोख स्वरूपात वस्तूची खरेदी केल्यामुळे दुसरा अकाउंट निघालं कॅश अकाउंट. एक लक्षात घ्या, आपण 2 टाईपचे व्यवहार करतो, एक कॅश आणि एक क्रेडिट. जर क्रेडिटचा उल्लेख नसेल तर समजायचं की तो व्यवहार कॅश नाही. त्यामुळे निश्चितच दुसरं अकाउंट जे असेल ते कॅश अकाउंट असणार, लक्षात घ्या. उधारीचा व्यवहार कसा ओळखायचा? ज्या ट्रान्झॅक्शन मध्ये व्यक्तीचं नाव व क्रेडिट शब्द असेल त्यावेळेस उधार व्यवहार समजायचा. आणि ज्या व्यवहारामध्ये व्यक्तीचं नाव
किंवा क्रेडिट शब्द नसेल तर लक्षात ठेवा तो व्यवहार पूर्णतः रोखीचा आहे आणि रोखीचा असल्यामुळं कॅश अकाउंट त्या ठिकाणी असलंच पाहिजे. तिसरा ट्रान्झॅक्शन आहे सोल्ड गुड्स ₹5,000. बघा आपण 2,000 रुपयाच्या वस्तू खरेदी केल्या त्यातल्या 5,000 रुपयाच्या वस्तू विकल्या. कसं विकल्या? रोखीच्या स्वरूपात विकल्या. आता याही ठिकाणी दोन अकाउंट निघणार. एक सेल्स अकाउंट. आता सोल्ड हा सेल्सचा भूतकाळ आहे त्यामुळे सोल्ड अकाउंट न म्हणता सेल्स अकाउंट म्हणायचं. आणि आपण रोखीनं वस्तू विकल्यामुळे दुसरा अकाउंट निघालं कॅश अकाउंट. ओके, लक्षात आलं? म्हणजे आपण काय बघत आहोत सध्या? ट्रान्झॅक्शन कशा असतात आणि ट्रान्झॅक्शन मधले दोन अकाउंट कसे ओळखायचे. त्यानंतर कॅश डिपॉझिट इनटू SBI. बघा आपल्या व्यवसायामधले जे काय कॅश आहे ते आपल्या व्यवसायात आपण न ठेवता किंवा घरी न ठेवता आपली कॅश सुरक्षित राहावी त्यामुळे आपण बँकेत अकाउंट काढतो. असंख्य बँक आहेत समाजामध्ये. नॅशनल बँक आहेत, प्रायव्हेट बँक आहेत, पतसंस्था आहेत. मग त्या बँकेत आपण अकाउंट काढतो आणि ते अकाउंट काढल्यानंतर त्या बँकेतल्या अकाउंट मध्ये आपली कॅश आपण तिथं डिपॉझिट जमा करतो. मग कॅश जमा करतो त्यामुळे निश्चितच इथं एक कॅश अकाउंट निर्माण होणार आणि ज्या बँकेत आपण ते कॅश डिपॉझिट केले तसे एक अकाउंट असणार. त्यामुळे बघा इथं SBI अकाउंट एक आलं आणि कॅश डिपॉझिट केल्यामुळे कॅश आलं. लक्षात आलं का मित्रांनो? बँकेत कॅश जमा केली. आता समजा ह्याच्यातच एखादं ट्रान्झॅक्शन असं जर असलं असतं कॅश विड्रॉ फ्रॉम SBI मध्ये जमा केलेली कॅश आपण स्वतःच्या वापरासाठी काढली. तिथे दोन अकाउंट्स निघणार आहेत. कॅश काढल्यामुळे कॅश अकाउंट आणि कुठल्या बँकेतून काढल्या SBI त्यामुळे दुसरा अकाउंट काय असेल? SBI अकाउंट असेल. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे परचेस फर्निचर 12,000. बघा आपण 12,000चं फर्निचर व्यवसायाच्या कामासाठी घेतलेलं आहे आणि फर्निचर एक प्रकारे ॲसेट आहे. फर्निचर आपण विकण्यासाठी घेतलं नाही तर फर्निचर आपण आपल्या व्यवसायासाठी घेतलंय. त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, ज्यावेळेस व्यावसायिक एखादी ॲसेट खरेदी किंवा विक्री करते त्यावेळेस परचेस किंवा सेल शब्द न वापरता त्या ठिकाणी त्या ॲसेटचा उल्लेख करायचा. आता इथं तुम्हाला परचेस शब्द नाही वापरायचा तर इथं फर्निचर अकाउंट म्हणायचं. काय म्हणायचं? फर्निचर अकाउंट. पहिला अकाउंट निघालं आणि दुसरं कॅश स्वरूपात खरेदी केल्यामुळं कॅश अकाउंट. परत एकदा सांगतो, एखादी ॲसेट खरेदी केली किंवा विकली तर परचेस किंवा सेल शब्द न वापरता त्या ठिकाणी त्या ॲसेटचं नाव घ्यायचं. ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली पाहिजे. सोल्ड गुड्स टू राकेश ऑन क्रेडिट ₹2,000. आता या व्यवहारामध्ये राकेशला आपण उधारीवर वस्तू विकल्या त्यामुळं हा व्यवहार जो आहे तो हा व्यवहार कॅश नसून क्रेडिट उधारीचा व्यवहार आहे. त्यामुळं या ठिकाणी कॅशचा उल्लेख न करता राकेश या व्यक्तीचा उल्लेख करा. कारण का? त्या राकेश कडून आपल्याला पैसे येणार आहे त्यामुळं निश्चितच आपलं सेल्स वस्तू विकल्या त्यामुळे सेल्स अकाउंट आणि दुसरं अकाउंट काय असेल? राकेश अकाउंट असेल. आणि एक लास्टचं एक ट्रान्झॅक्शन बघूया. सॅलरी पेड ₹500. ह्याच्यामध्ये दोन अकाउंट असणार. एक असणार सॅलरी आणि दुसरा असणार कॅश. सॅलरी म्हणजे काय? आपल्याकडे जो काय नोकर आहे त्या नोकराला दिलेली वर्षाची किंवा महिन्याची पगारीलाच आपण काय म्हणतो? सॅलरी. सॅलरी अकाउंट एक निघेल आणि दुसरं कुठे निघेल? कॅश. तर बघा मित्रांनो, आपण अकाउंटिंग सायकल मधले पहिली प्रोसेस बघितलेली आहे ट्रान्झॅक्शन कसे असतात आणि त्या ट्रान्झॅक्शन मधले कमीत कमी अकाउंट आपल्याला ओळखायचे. आता मित्रांनो आपल्याला ट्रान्झॅक्शन माहित झाले आणि त्या ट्रान्झॅक्शन मधले अकाउंट देखील माहित झाले. आता त्या अकाउंट मध्ये आपल्याला अकाउंटचे एकूण 3 प्रकार आहेत: पर्सनल, रिअल आणि नॉमिनल. मग त्या अकाउंट पैकी कुठलं पर्सनल आहे, कुठलं रिअल आहे, कुठलं नॉमिनल आहे हे पहिल्यांदा आपल्याला ओळखावं लागेल आणि रूल्सचा वापर करून आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे जनरल एंट्री. ही जनरल एंट्री आपण या ठिकाणी घेणार आहोत. मग आता बघा
पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये दोन अकाउंट आहेत, एक कॅश अकाउंट आणि एक कॅपिटल अकाउंट. तर बघा कॅश म्हणजे काय, संपत्ती. आणि मी तुम्हाला त्या दिवशी म्हटलेलं आहे की रिअल अकाउंट म्हणजेच काय, व्यवसायातील संपत्ती व वस्तू. तर मग कॅश म्हणजे कसलं अकाउंट झालं, रिअल अकाउंट झालं. त्यानंतर कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय, भांडवल. भांडवल कोण गुंतवते, भांडवल हे व्यक्ती गुंतवते आणि व्यक्तीचा समावेश हा पर्सनल अकाउंट मध्ये होतो. त्यामुळे कॅपिटल कसलं अकाउंट झालं, पर्सनल अकाउंट झालं. ठीक आहे. पहिल्या ट्रान्झॅक्शन मधले दोन अकाउंट होते आणि दोन अकाउंट कुठल्या प्रकारचे आहेत ते देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहे. त्यानंतरचं आहे परचेस गुड्स रुपीज 2000. त्यामध्ये दोन अकाउंट आहेत, एक परचेस अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. आता परचेस म्हणजे काय, खरेदी. खरेदी केलं याचा अर्थ आपला खर्च झाला. एक लक्षात ठेवा मित्रांनो, खर्च झाला किंवा उत्पन्न झालं तर त्याला त्यासाठी कुठला अकाउंट असतंय, नॉमिनल अकाउंट. त्यामुळे परचेस अकाउंट आहे आपलं नॉमिनल अकाउंट आणि कॅश आपली संपत्ती आहे, त्यामुळं संपत्तीचं अकाउंट कुठलं असतंय, रिअल अकाउंट असते. हे झालं दुसऱ्या ट्रान्झॅक्शन मध्ये. नेक्स्ट सोल्ड गुड्स रुपीज 5000. ह्यामध्ये दोन अकाउंट आहेत, सेल्स आणि कॅश. सेल्स म्हणजे वस्तू विकल्या. वस्तू विकल्या याचा अर्थ आपलं उत्पन्न झालं. आणि एक लक्षात घ्या, खर्च उत्पन्न असेल तर त्या ठिकाणी नॉमिनल अकाउंट असते आणि वरच्या प्रमाणे कॅश आपली ऍसेट आहे, त्यामुळे ती रिअल अकाउंट आहे. तर बघा आपण काय शिकत आहोत सध्या, अकाउंट ओळखले आणि त्या अकाउंटचे प्रकार आता आपण बघत आहोत. त्यानंतर कॅश डिपॉझिट इनटू एसबीआय बँक. दोन अकाउंट आहेत, एसबीआय आणि कॅश. एक लक्षात घ्या, एसबीआय बँक कोण तयार केली आहे, व्यक्तीनं. तर एक लक्षात घ्या, व्यक्ती व व्यक्तीनं निर्माण केलेला एखादा व्यवसाय असेल तर त्याला आपण पर्सनल अकाउंट म्हणतो. आणि कॅश आपली संपत्ती आहे, त्यामुळे कॅश रिअल अकाउंट आहे. ठीक आहे. त्यानंतर फर्निचर परचेस्ड. आता या ठिकाणी दोन अकाउंट आहेत, फर्निचर आणि कॅश. इकडे बघा, या ठिकाणी फर्निचर आपली ऍसेट आहे आणि कॅश देखील आपली ऍसेट आहे, त्यामुळे हे दोन्ही रिअल अकाउंट आहेत. त्यानंतर सोल्ड गुड्स टू राकेश. दोन अकाउंट आहेत, सेल्स आणि राकेश. सेल्स म्हणजे वस्तू विकल्या, आपलं उत्पन्न आहे. उत्पन्न असलं की ते नॉमिनल अकाउंट असते. आणि राकेश हा व्यक्ती आहे आणि व्यक्ती असल्यामुळं ते पर्सनल अकाउंट आहे. आणि लास्ट सॅलरी पेड. दोन अकाउंट आहेत, सॅलरी आणि कॅश. सॅलरी म्हणजे आपण पगार दिली, पगार दिली म्हणजे आपला खर्च झाला. खर्च झाल्यामुळं खर्च आहे नॉमिनल अकाउंटचा पार्ट आहे, त्यामुळं नॉमिनल अकाउंट. आणि कॅश ऍसेट आहे, त्यामुळं रिअल अकाउंट. तर बघा काय काय शिकलो आतापर्यंत अकाउंटिंग सायकल मध्ये. ट्रान्झॅक्शन मधले दोन अकाउंट ओळखले, त्यानंतर अकाउंटचे प्रकार ओळखले. आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करायची या ठिकाणी, ट्रान्झॅक्शन नंतरची नेक्स्ट प्रोसेस किंवा नेक्स्ट सायकलिंग असेल जनरल एंट्री. आता या पहिल्या ट्रान्झॅक्शन मध्ये कॅश आणि कॅपिटल हे दोन अकाउंट आहेत. मग याला कुणाला डेबिट द्यायचं आणि कुणाला क्रेडिट द्यायचंय या ठिकाणी मांडायचंय आपल्याला. तर हे जनरल एंट्री करत असताना जनरल एंट्री ही अकाउंटच्या रूल्स नुसार करायची. मग ते रिअल अकाउंटचा नियम काय, पर्सनल अकाउंटचा नियम काय, त्या नियमांचा वापर करून आपल्याला एंट्री करायची. आता बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. म्हणलं की दोन अकाउंट आहेत, कॅश अकाउंट आणि कॅपिटल. ह्यामध्ये डेबिट कुणाला द्यायचं आणि क्रेडिट कुणाला द्यायचं. बघा रिअल अकाउंटचा नियम काय म्हणते, डेबिट व्हॉट कम्स इन. बघा मालकानं व्यवसायामध्ये भांडवल आणलं म्हणजे मालकानं व्यवसायामध्ये कॅश आणली, त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन म्हणजे कॅश व्यवसायात आले, त्यामुळे डेबिटला आपल्याला कॅश द्यायचे आहे. आणि कॅपिटल पर्सनलचा काय, क्रेडिटचा गिव्हर. भांडवल कोण दिले, मालकानं दिले, त्यामुळे कॅपिटलला काय द्यायचं आपल्याला, क्रेडिट. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर डेबिट लक्षात आलं, एक अकाउंट डेबिट आलं की दुसरा अकाउंट ऑटोमॅटिक काय असते, क्रेडिट. मला या ठिकाणी एंट्री करत असताना
डेट जर दिली नसेल तर आपण सिरियल नंबर टाकू. एंट्री अशी होणार कॅश अकाउंट डेबिट. डेबिट लिहित असताना DR लिहायचं टू कॅपिटल अकाउंट. दोन्हीकडे रक्कम टाका. डेबिटला आपण 50,000 आणि क्रेडिटला आपण 50,000. आणि नॅरेशन लिहायचं. नॅरेशन म्हणजे काय? सारांश. ते ट्रान्झॅक्शन कशाचं आहे ते देखील आपल्याला माहित असलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? नॅरेशन. आणि नॅरेशनची सुरुवात करायची बीइंग न. आणि नॅरेशन एकदम सोपं असतंय. जे काय ट्रान्झॅक्शन आहे ती रक्कम सोडून टाकायचं. बीइंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश क्लोज करून टाकायचं. बघा झाले पहिली एंट्री. पहिली एंट्री झाले. लक्षात आलं? रूल्स नुसार एंट्री करायची आहे. ओके. नेक्स्ट आहे परचेस्ड गुड्स ₹2000. ह्यामध्ये दोन अकाउंट आहेत, परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. द परचेस अकाउंट कसला अकाउंट आहे? नॉमिनल अकाउंट. आणि कॅश काय? रिअल. याचा अर्थ काय? वस्तू खरेदी केल्या म्हणजे आपला खर्च झाला आणि वस्तू खरेदी केल्यामुळे कॅश गेली. ओके. कॅश गेली ना वस्तू खरेदी केल्यामुळे. मग आपला नियम काय करतो म्हणतो? खर्चाला आपल्याला डेबिट द्यायचंय म्हणजे परचेसला आपल्याला या ठिकाणी डेबिटला द्यायचंय. आणि कॅश गेली. कॅश गेली म्हणजे रिअल अकाउंटचा नियम काय? क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे क्रेडिटला काय करायचं आपल्याला? कॅशला आपल्याला काय करायचंय? क्रेडिट द्यायचंय. आणि परचेसला डेबिट द्यायचं. परचेस आपला खर्च असल्यामुळे डेबिट ऑल एक्सपेन्सेस. त्यामुळे परचेसला आपल्याला डेबिटला द्यायचंय. मग दुसरी एंट्री काय? परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रक्कम टाका 2,000. याचा देखील नॅरेशन तुम्ही लिहू शकता. बीइंग परचेस्ड गुड्स. मी या ठिकाणी लिहित नाही, तुम्ही टाकू शकता बीइंग परचेस्ड गुड्स. ही झाली दुसरी एंट्री. आता तिसरी एंट्री काय? काय? सोल्ड गुड्स ₹5,000. ह्यामध्ये दोन अकाउंट आहेत. एक सेल्स अकाउंट आहे, दुसरं कॅश अकाउंट आहे. सेल्स नॉमिनल अकाउंट आहे आणि कॅश रिअल अकाउंट. याचा अर्थ काय? वस्तू विकल्या आणि वस्तू विकल्याच्या बदल्यात कॅश आली. तर आता इथं नॉमिनलचा रूल्स काय? वस्तू विकल्या म्हणजे आपलं उत्पन्न झालं आणि उत्पन्नाला काय म्हणतो? क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. आणि कॅश व्यवसायात आले त्यामुळे डेबिट व्हॉट कम्स इन. त्यामुळे कॅशला आपल्याला काय करायचं? या ठिकाणी डेबिट द्यायचंय कारण कॅश व्यवसायात आले त्यामुळे कॅशला डेबिट द्यायचंय. आणि सेल्सला क्रेडिट का द्यायचंय? कारण सेल्स हा नॉमिनल अकाउंटचा भाग आहे आणि नॉमिनल अकाउंटचा नियम काय? क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. तर त्यामुळे एंट्री होईल इथं कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. रक्कम आहे 5,000. याचं देखील तुम्ही नॅरेशन देऊ शकता. बीइंग सोल्ड गुड्स. ही झाली तिसरी एंट्री. आता चौथी एंट्री काय म्हणते बघा? कॅश डिपॉझिट इनटू SBI बँक 1,500. इकडे बघा आपण SBI बँकेमध्ये कॅश डिपॉझिट केले आहे म्हणजे आपली कॅश व्यवसायातून गेली आहे. मग कॅश आपलं रिअल अकाउंट आहे. व्यवसायातून जर कॅश गेली तर आपला नियम काय सांगतो रिअलचा? क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यामुळे आपल्याला कॅशला क्रेडिट द्यायचंय आणि SBI ला डेबिट का द्यायचंय? कारण ते SBI ला कॅश रिसिव्हड झालंय. कारण आपला SBI अकाउंट कसला अकाउंट आहे? पर्सनल अकाउंट आहे. आणि SBI चा रूल्स काय म्हणतो? डेबिट द रिसिव्हर. SBI ला कॅश रिसिव्हड झाले त्यामुळे SBI ला आपल्याला डेबिट द्यायचंय आणि कॅशला क्रेडिट द्यायचंय कारण कॅश रिअल अकाउंट आहे. कारण क्रेडिटचा नियम काय म्हणतो? रिअल अकाउंटचा क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यामुळे या ठिकाणी एंट्री होईल SBI अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 1,500. याला देखील तुम्ही नॅरेशन टाकू शकता. बीइंग कॅश डिपॉझिट इनटू SBI बँक. ही झाली चौथी एंट्री. आता पाचवी एंट्री बघा. फर्निचर परचेस्ड ₹12,000. फर्निचर अकाउंट आणि कॅश अकाउंट हे दोन्ही अकाउंट आहेत बघा आता या ठिकाणी. आणि दोन्ही अकाउंट काय? रिअल अकाउंट आहे. आणि रिअल अकाउंटचं या ठिकाणी डेबिटचाही रूल्स वापरायचा आणि क्रेडिटचा रूल्स वापरायचा. इकडे बघा व्यवसायात फर्निचर आणले म्हणजे व्यवसायात
व्हॉट कम्स इन, काय कम्स इन झाले, फर्निचर कम्स इन झाले, व्यवसायात फर्निचर कम्स इन झाले, त्यामुळे फर्निचरला डेबिट द्यायचंय आणि फर्निचर घेतल्यामुळे व्यवसायातून कॅश गेले आहे आणि कॅश गेली की क्रेडिट व्हॉट गोज आउट. बघा व्हॉट कम्स इन फर्निचर, त्यामुळे फर्निचरला डेबिट आणि व्हॉट गोज आउट कॅश, तर ते कॅशला काय करायचं आपलं क्रेडिट. म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन फर्निचर आणि क्रेडिट व्हॉट गोज आउट कॅश. त्यामुळे डेबिटला फर्निचर, फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रक्कम टाका 12,000. जी रक्कम डेबिटला असते तीच रक्कम क्रेडिटला असते आणि ह्याला नॅरेशन टाकू शकता बीइंग फर्निचर परचेस्ड. त्यानंतर 6 नंबरचा आहे सोल्ड गुड्स टू राकेश ऑन क्रेडिट ₹2,000. 2 अकाउंट आहेत. तर एक आहे सेल्स अकाउंट आणि दुसरा आहे राकेश अकाउंट. सेल्स आपलं नॉमिनल अकाउंट आहे आणि सेल्स आपलं उत्पन्न आहे आणि आपलं नॉमिनलचा रूल्स काय सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन अँड क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यामुळे आपल्याला डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड क्रेडिट ऑल इन्कम. सेल्स आपलं इन्कम असल्यामुळं क्रेडिटला घ्यावं लागेल आणि राकेश पर्सनल अकाउंट आहे त्यामुळं आपल्याला राकेशकडून आपल्याला पैसे येणं आहे, त्यामुळे राकेशकडून आपल्याला पैसे येणं आहे, त्यामुळे राकेशकडून रिसिव्ह करायचं आपल्याला, त्यामुळे राकेशला आपल्याला काय करायचंय डेबिट द्यायचंय. त्यामुळे एंट्री घ्या राकेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. रक्कम आहे 2,000. नॅरेशन टाका बीइंग गुड्स सोल्ड टू राकेश. परत एकदा एंट्री समजून सांगतो. 2 अकाउंट आहेत सेल्स अकाउंट आणि राकेश अकाउंट. सेल्स अकाउंट नॉमिनल आहे, सेल्स आपलं उत्पन्न आहे आणि नॉमिनल अकाउंटच्या उत्पन्नाचा रूल्स काय सांगतो क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. त्यामुळे क्रेडिटला सेल्स असलं पाहिजे आणि आपण राकेशला वस्तू विकल्यामुळं राकेशकडून आपल्याला पैसे रिसिव्ह होणार आहेत, त्यामुळे राकेशला आपल्याला काय करायचंय डेबिट द्यायचंय. आणि लास्ट एंट्री आहे ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी पेड. यात 2 अकाउंट आहेत, एक सॅलरी अकाउंट आणि एक कॅश अकाउंट. एक गोष्ट लक्षात ठेवा सॅलरी आपला खर्च आहे आणि खर्चाचा अकाउंट आहे नॉमिनल आणि नॉमिनलचा रूल्स काय म्हणतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. तर इथं एक्सपेन्सेस आहे सॅलरी, त्यामुळे सॅलरीला आपल्याला डेबिट द्यावं लागेल आणि कॅश अकाउंट आहे आपलं रिअल अकाउंट. सॅलरी दिल्यामुळे आपल्या व्यवसायातून कॅश गेले आहे त्यामुळे कॅशला आपल्याला क्रेडिट द्यायचंय आणि रिअलचा अकाउंट काय म्हणतो, रिअलचा नियम काय म्हणतो क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपल्या व्यवसायातून कॅश गोज म्हणजे कॅश गेलेली आहे, त्यामुळे एंट्री घ्या सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. रक्कम आहे 500. बीइंग सॅलरी पेड म्हणायचं. अशा पद्धतीने आपल्या एंट्र्या झाल्या आणि शेवटी या एंट्र्याचे तुम्ही टोटल करू शकता 52,000, 57,000, 57 आणि 2 59,000, 61,000 आणि 73,000 बेरीज झाली. दोन्हीकडे 73 बेरीज झालीच पाहिजे, डबल अंडरलाईन करा. तर बघा इकडे मित्रांनो आपण अकाउंटिंग सायकल बघत आहोत. अकाउंटिंग सायकल मधल्या 2 प्रोसेस या ठिकाणी झालेल्या आहेत. पहिली प्रोसेस झाली ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन कशा असतात, त्या ट्रान्झॅक्शन मधले 2 अकाउंट ओळखले आणि 2 अकाउंट ओळखल्यानंतर त्या अकाउंटचे प्रकार ओळखले आणि ट्रान्झॅक्शन अकाउंटचे प्रकार अकाउंटचा नियम वापरून आपण सेकंड प्रोसेस काय केल्या जनरल एंट्री केल्या. आता या जनरल एंट्रीच्या आधारावर आपल्याला लेजर पोस्टिंग करायचे आहे आणि लेजर पोस्टिंग करत असताना मित्रांनो आपल्याला ह्या प्रत्येकाचं अकाउंट या ठिकाणी ओपन करायचंय आणि अकाउंट ओपन करत असताना अकाउंटला किती बाजू आहेत 2 बाजू आहेत. आता अकाउंट निघत असताना फक्त एकच अकाउंट काढायचं. आता कॅश तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये आलेलं आहे त्यामुळे कॅशचं प्रत्येक वेळेस अकाउंट न काढता कॅश पहिल्यांदाच काढायचे. पण तुम्हाला सांगायचं राहून गेलेलं आहे, एक तुम्हाला ठोकताळा सांगतो जनरल एंट्रीचा
एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅशच्या बाबतीत लक्षात ठेवा, जर तुमच्या व्यवसायात कॅश आली तर कॅशला डेबिट द्या, आणि जर तुमच्या व्यवसायातून कॅश गेली कॅशला काय करा, क्रेडिट द्या. एक लक्षात ठेवा, ह्यानुसार तुम्हाला एंट्री एकदम सोपी जाईल. ऍक्च्युअली एंट्र्या तर तुम्हाला रूल्स नुसारच करायच्या आहेत, पण जर रूल्स तुम्हाला पाठ नसतील तर तुम्हाला एक सुंदरसा ठोकताळा सांगतो. जर तुमच्या व्यवसायामध्ये कॅश आली कॅशला डेबिट द्या, आणि जर तुमच्या व्यवसायातून कॅश गेली कॅशला काय करा, क्रेडिट द्या. ही गोष्ट लक्षात आली. आता आपल्या 2 प्रोसेस झाल्यात. आता आपली थर्ड प्रोसेस आहे लेजर. आता लेजर पोस्टिंग करत असताना मित्रांनो आपल्याला किती लेजर निघते त्याची पहिल्यांदा लिस्ट काढू, आणि मग आपण लेजरचा फॉर्मॅट या ठिकाणी आपण घेऊ. आता बघा इथे किती अकाउंट निघणार. पहिलं निघणार कॅश अकाउंट, दुसरं निघणार कॅपिटल. इथे लिहितो मी पहिलं कॅश अकाउंट, दुसरं कॅपिटल अकाउंट, दुसऱ्या एंट्रीमध्ये परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट आहे. परत एकदा कॅश आल्या पण परत एकदा कॅश काढायची गरज नाही, फक्त कॅश एकदाच काढायचं, त्यामुळे तर एकच अकाउंट निघणार. कुठलं निघणार, परचेस अकाउंट. तिसऱ्या एंट्रीमध्ये कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट आहे. या ठिकाणी कॅश डबल काढायची गरज नाही, फक्त इथं सेल्स अकाउंट काढा. परत 5वं निघाल एसबीआय अकाउंट. परत इथं निघाल बघा 5व्या एंट्रीमध्ये फर्निचर अकाउंट. कॅश प्रत्येक एंट्रीमध्ये आहे, पण प्रत्येक वेळेस कॅश काढायची गरज नाही, कॅश अकाउंट फक्त एकदाच काढायचं. त्यानंतर राकेश अकाउंट आणि लास्ट सॅलरी अकाउंट. अशा आपल्याला 8 लेजर काढायचे. बघा आपण अकाउंटिंग सायकल शिकत आहोत मित्रांनो. त्यातले पहिली प्रोसेस झाले, ट्रान्झॅक्शन झाले, जनरल एंटर झाले. आता आपण काय शिकत आहोत, लेजर. लेजर झाल्यानंतर काय शिकायचं आपल्याला, ट्रायल बॅलन्स. आणि ट्रायल बॅलन्स नंतर ऍडजस्टमेंट कशा असतात, आणि ऍडजस्टमेंट नंतर सगळ्यात महत्वाचा फायनल अकाउंट. आता आपल्याला 8 लेजर कसे काढायचे त्यात आपण शिकणार आहोत. आता मित्रांनो आपण जनरल एंट्री केल्यानंतर आता त्या जनरल एंट्रीचे आपल्याला लेजर पोस्टिंग करायचे आहे. लेजर पोस्टिंग करत असताना आपल्याला जनरल एंट्रीनुसार 8 अकाउंट सापडले. ते 8 अकाउंट आपण या ठिकाणी ओपन केलेत. तर या अकाउंटला 2 साइड आहेत. ही डावी बाजू जी आहे ती डेबिट बाजू असते, आणि क्रेडिट बाजू जी आहे त्याला उजवी बाजू म्हणतात. डाव्या बाजूला डेबिटला टू शब्द वापरायचा आणि क्रेडिटला बाय शब्द वापरायचा. लक्षात घ्या, डावी बाजू म्हणजे डेबिट आणि उजवी बाजू म्हणजे क्रेडिट. डेबिटला टू, क्रेडिटला बाय. मग लेजर पोस्टिंग करत असताना एंट्र्यानुसार आपल्याला एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचे. लक्षात घ्या, एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला. आता आपण एक एक एंट्र्या घेऊया आणि त्याची पोस्टिंग करूया. आपली पहिली एंट्री झाली बघा, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला येऊ आपण, टू कॅपिटल अकाउंट म्हणायचं. रक्कम 50,000 एका अकाउंटच्या डेबिटला झालं. आता दुसरा इफेक्ट जो आहे तो क्रेडिटचा आहे. कॅपिटलच्या क्रेडिटला यायचं बाय कॅश अकाउंट 50,000. बघा, एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला इफेक्ट घ्यायचा आपल्याला. अपोजिट नाव टाकायचे. डेबिटला टू लावा आणि क्रेडिटला बाय शब्द आपण तुम्ही लावू शकता. आता मित्रांनो आपली दुसरी एंट्री झालेली आहे परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. मग या ठिकाणी परचेस अकाउंटच्या डेबिटला तारीख टाकायची 2 टू कॅश अकाउंट 2000. परचेस अकाउंटच्या डेबिटला घेतलं टू कॅश, आणि आता कॅश एका अकाउंटच्या डेबिटला झालं. आता दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे कॅशच्या क्रेडिटला 2 तारीख बाय परचेस अकाउंट 2000. बघा
एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला. लक्षात आलं? त्यानंतर आहे कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. मग कॅश अकाउंटच्या डेबिटला 3 तारीख किंवा 3 नंबर टू सेल्स अकाउंट रक्कम आहे 2000. कॅश अकाउंट डेबिट त्यामुळे कॅश अकाउंटच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट रक्कम टाका 5000 आणि सेल्सच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट 5000. बघा एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला अपोजिट नाव घ्या, तारीख 30 टाका, रक्कम 30 टाका. त्यानंतर 5 नंबर त्यानंतरची एंट्री आहे एसबीआय अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. बघा एसबीआय अकाउंट डेबिट म्हणजे एसबीआय अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 1500 ही झाला डेबिटचा इफेक्ट. आता क्रेडिट कॅशच्या क्रेडिटला बाय एसबीआय 1500. बघा एसबीआय अकाउंट डेबिट म्हणजे एसबीआय अकाउंटच्या डेबिटला आणि कॅश अकाउंटच्या क्रेडिटला. त्यानंतरची एंट्री आहे फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. फर्निचर अकाउंट डेबिट टू कॅश. मग फर्निचर अकाउंटच्या डेबिटला टू कॅश अकाउंट 12000 ही झाला फर्निचरच्या डेबिटचा. आता क्रेडिटचा राहिला कॅशच्या क्रेडिटला बाय फर्निचर अकाउंट 12000. त्यानंतर एंट्री आहे राकेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. इथं डेबिट कोणाला आहे? राकेशला. मग राकेशच्या डेबिटला टू सेल्स अकाउंट 2000 आणि सेल्सच्या क्रेडिटला बाय राकेश अकाउंट 2000. बघा एंट्री काय झाली? राकेश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. राकेशच्या डेबिटला आणि सेल्सच्या क्रेडिटला. आपला नियम काय सांगतो? एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला. आणि आता लास्ट एंट्री आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी अकाउंट डेबिट सॅलरी अकाउंटच्या डेबिटला टू कॅश रक्कम आहे 500 आणि कॅशच्या क्रेडिटला बाय सॅलरी अकाउंट 500. बघा एंट्री काय झालते? सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरीच्या डेबिटला टू कॅश आणि कॅशच्या क्रेडिटला बाय सॅलरी. एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला. ओके. आता मित्रांनो पोस्टिंग झाल्यानंतर आता आपल्याला एक एक अकाउंट क्लोज करायचे. एक एक अकाउंट क्लोज करत असताना अकाउंटचा नियम लक्षात ठेवा. ज्यावेळेस तुम्ही अकाउंट ओपन करता त्यावेळेस ज्या साईडचे टोटल जास्त आहे, आता साईड म्हणजे 2 साईड आहेत, डावी बाजू म्हणजे डेबिट आणि उजवी साईड म्हणजे क्रेडिट. ज्या साईडचे टोटल जास्त आहे ते दोन्हीकडे लिहा आणि ज्या साईडला फरक पडेल त्याला बॅलन्स सीडी म्हणा. सीडी म्हणजे कॅरीड डाऊन आणि त्या सीडीला त्या महिन्याची शेवट तारीख आणि तो सीडी बॅलन्स पुढे टोटलच्या खाली बीडी करा. ते कसं करायचं ते तुम्हाला आता लक्षात येईल. आता पहिला अकाउंट कुठलं आहे आपलं? कॅश अकाउंट. बघा ओव्हरऑल कॅशचे डेबिट मोठे आहे का क्रेडिट मोठे आहे? तर तुम्हाला या ठिकाणी कॅशचे डेबिट साइड मोठे दिसायला लागले. डेबिट साइड दिसायला तुम्हाला 55000. डबल अंडरलाईन करा 55000 55000. क्रेडिटचे टोटल तुम्हाला दिसायला बघा 16000. 55000 मधून 16000 वजा केल्यावर तिथं फरक पडतो 39000चा आणि त्या फरकाला म्हणायचं बाय बॅलन्स सीडी 39000 आणि त्या फरकाला त्या महिन्याची शेवट तारीख
समजा जानेवारीचा जर महिना असेल तर तुम्ही 31 जानेवारी टाका आणि हा फरक टोटलच्या खाली विरुद्ध बाजूला 1 फेब्रुवारी टू बॅलन्स बीडी म्हणून टाकू शकता 39,000. बघा काय केलं आपण, डेबिट साइड मोठे होते दोन्हीकडे टाकले, क्रेडिट साइडला फरक पडला 39,000, त्याला बॅलन्स सीडी म्हणायचा, त्याला त्या महिन्याची शेवट तारीख टाका, टोटलच्या वरी सीडी आणि टोटलच्या खाली बीडी टाका आणि त्या बीडीला पुढल्या महिन्याची पहिली तारीख टाका. हे झालं पहिला अकाउंट. आता दुसरा अकाउंट बघा कुठला आहे, कॅपिटल. एकदम सोपा आहे, एकाच साइडचे टोटल मोठे आहे, क्रेडिट साइड मोठे आहे, 50,000 50,000 दोन्हीकडे द्या. डेबिटला फरक पडतो पूर्णच, त्याला म्हणा टू बॅलन्स सीडी, त्याला त्या महिन्याची शेवट तारीख टाकू आपण. समजा आपण टाकले 31 मार्च, कारण आपण तर तारीख घेतली नव्हती, फक्त नंबर टाकले होते. पण तुम्हाला तारखा कशा टाकायचं जर एक अंदाजे उदाहरण सांगतोय मी. आता 31 मार्च नंतर ही सीडी फरक जो आहे विरुद्ध बाजूला टोटलच्या खाली बीडी करा. 1 एप्रिल बाय बॅलन्स बीडी 50,000. टोटल मित्रांनो कुठली जास्त येऊ शकते, डेबिटची पण येऊ शकते आणि क्रेडिटची पण. आता तिसरा अकाउंट आहे आपलं परचेस अकाउंट. या ठिकाणी डेबिट साइड मोठी दिसायला दोन्हीकडे द्या 2,000. क्रेडिटला फरक पडतो, फरक पडला की सीडी, याला आपण टाकूया 30 जून. हा 2,000चा फरक इकडं खाली बीडी केलेला आहे. त्यानंतरचा अकाउंट आहे सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंटचे क्रेडिट साइड मोठे आहे, दोन्हीकडे घ्या. डेबिटला फरक पडतो, त्याला म्हणा टू बॅलन्स सीडी, त्याला 31 ऑगस्ट टाका आणि 31 ऑगस्टचा बॅलन्स खाली फॉरवर्ड करा. 1 सप्टेंबरला त्याला बाय बॅलन्स बीडी म्हणा 7,000. त्यानंतरचा अकाउंट आहे एसबीआय. एसबीआयचे डेबिट साइड मोठे होते, डेबिटची टोटल दोन्हीकडे टाका. क्रेडिटला फरक पडतो, त्याला म्हणा बाय बॅलन्स सीडी, त्याला टाका 30 नोव्हेंबर आणि नोव्हेंबर नंतरचा बॅलन्स डिसेंबरला खाली फॉरवर्ड करा, त्याला बीडी म्हणा. त्यानंतर आहे फर्निचर अकाउंट. फर्निचर अकाउंटचे डेबिट साइड मोठे आहे, क्रेडिटला फरक पडतो, त्याला म्हणा बाय बॅलन्स सीडी, त्याला टाका तारीख 30 एप्रिल आणि तो फरक फॉरवर्ड करा 1 मेला. आता त्यानंतरचा अकाउंट आहे राकेश अकाउंट. राकेश अकाउंटची डेबिट साइड मोठी दिसते, 2,000 दोन्हीकडे टाका. क्रेडिटला फरक बाय बॅलन्स सीडी 2,000, याला आपण टाकूया 28 फेब्रुवारी आणि हा सीडी टोटलच्या खाली बीडी करा 1 मार्च 2,000. आणि आता लास्ट अकाउंट आहे आपलं सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंटचे पण डेबिट साइड मोठे आहे, 500. क्रेडिटला फरक पडतो, त्याला म्हणा बाय बॅलन्स सीडी, त्याला तारीख 31 मे टाकली समजा आणि तो खाली इकडं बीडी करा टोटलच्या खाली 1 जून 500. तर बघा इकडे मित्रांनो, आपली आता हे अकाउंटिंग सायकल मधली 3 नंबरची प्रोसेस या ठिकाणी संपलेली आहे. पहिली प्रोसेस घेतली ट्रान्झॅक्शन, त्यानुसार जनरल एंट्री केल्या, जनरल एंट्रीनुसार लेजर पोस्टिंग. लेजर पोस्टिंग जरा किचकट आहे, परत एकदा डबल सांगतो. एका अकाउंटच्या डेबिटला तर दुसऱ्या अकाउंटच्या क्रेडिटला. डेबिटला टू शब्द वापरा, क्रेडिटला बाय. जी रक्कम डेबिटला लिहिली आहे तीच रक्कम क्रेडिटला लिहा. विरुद्ध अकाउंटची नाव टाका. अकाउंट क्लोज करताना जी साइड जास्त आहे, आता काही कॅशची साइड जास्त आहे दोन्हीकडल्या. कॅशची क्रेडिटची साइड 16,000 होते, 55,000 मधून 16,000 वजा करा. जो फरक पडेल त्या फरकाला बॅलन्स सीडी म्हणा. त्या सीडीला त्या महिन्याची शेवट तारीख टाका. सीडी हा टोटलच्या वरी
आणि तो सीडी बॅलन्स टोटलच्या खाली विरुद्ध बाजूला बीडी करा आणि त्याला पुढल्या महिन्याची पहिली तारीख टाका. ही झाली आपले लेजर पोस्टिंग. आता लेजर पोस्टिंग नंतर आपलं 4 नंबरच्या अकाउंटिंग प्रोसेस आहे ट्रायल बॅलन्स, ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. मित्रांनो, आपण अकाउंटिंग सायकल बघत आहोत. त्यामध्ये ट्रान्झॅक्शन बघितले, जनरल एंट्र्या बघितल्या, लेजर पोस्टिंग बघितले. आता लेजर पोस्टिंग नंतर ट्रायल बॅलन्स काय असते ते आपण या ठिकाणी बघूया. आता ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, जेवढे काय आपण लेजर काढले, लेजरलाच आपण अकाउंट म्हणतो, त्या सर्वांची लिस्ट म्हणजे ट्रायल बॅलन्स. आपण एकूण 8 अकाउंट काढले होते. 8 अकाउंटचे आपण नाव टाकले या ठिकाणी. कॅश अकाउंट, कॅपिटल, परचेस, सेल्स, एसबीआय, फर्निचर, राकेश आणि सॅलरी. हे जेवढे काय अकाउंट काढले त्या अकाउंटची लिस्ट म्हणजेच काय ट्रायल बॅलन्स. मग ट्रायल बॅलन्स तयार करत असताना ट्रायल बॅलन्सला 2 बाजू आहेत किंवा ट्रायल बॅलन्स हा 2 प्रकारे काढला जातो. एक जनरल फॉर्म आणि एक लेजर फॉर्म. आपण सध्या जो काय ट्रायल बॅलन्स घेत आहोत तो जनरल फॉर्मचा घेत आहोत. मग या जनरल फॉर्म मध्ये सिरियल नंबर, पर्टिक्युलर, डेबिट आणि क्रेडिट. मग या ठिकाणी 8 अकाउंटचे आपण नाव टाकले. मग रक्कम डेबिटला टाकायची का क्रेडिटला टाकायची हे लक्षात ठेवा. ज्या अकाउंटचा बॅलन्स बीडी डेबिटला आलाय त्याची रक्कम डेबिटला टाकायची आणि ज्या अकाउंटचा बॅलन्स बीडी क्रेडिटला आलाय त्याची रक्कम क्रेडिटला टाकायची. आता फॉर एक्झाम्पल आपण बघा कॅश अकाउंट क्लोज केलं. कॅश अकाउंट क्लोज केल्यानंतर कॅशचा बीडी डेबिट साइडला आलता बघा. किती आलता? 39,000. तर डेबिटला आपण 39,000 टाकलं बघा. दुसरा अकाउंट होता आपलं कॅपिटल अकाउंट. तर कॅपिटलचा बॅलन्स बीडी क्रेडिटला आलता त्यामुळं कॅपिटल क्रेडिटला घेतला आपण. त्यानंतर परचेस अकाउंटचा बीडी डेबिटला आलता त्यामुळे डेबिटला घेतलं. सेल्स अकाउंटचा बॅलन्स क्रेडिटला आलाय त्यामुळं सेल्सचा बीडी क्रेडिटला घेतला. एसबीआयचा डेबिटला बीडी आलाय त्यामुळे डेबिटला. म्हणजे थोडक्यात काय, ज्याचा बॅलन्स बीडी डेबिटला आला रक्कम डेबिटला टाका आणि ज्याचा बॅलन्स ज्या अकाउंटचा ज्या लेजरचा बॅलन्स क्रेडिटला आलाय त्याची रक्कम क्रेडिटला टाका. आणि शेवटी ट्रायल बॅलन्स आपला काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. ट्रायल बॅलन्स म्हणजे काय, जेवढे काय अकाउंट काढले त्या अकाउंटच्या लिस्ट, अकाउंटची लिस्ट आणि त्या अकाउंटला त्या महिन्यात किंवा त्या वर्षामध्ये किती बॅलन्स आहे ते आपल्याला या ठिकाणी दर्शवते. आता ही झाली आपली 4थी स्टेप. आता आपली 5वी स्टेप आहे ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंट म्हणजे काय, 31 मार्च किंवा 31 डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्या व्यवसायामध्ये काय सध्याची स्थिती आहे ही जी काय दर्शवते त्यालाच आपण काय म्हणतो, ऍडजस्टमेंट. जसं की आपल्या व्यवसायामध्ये 31 मार्चला किती स्टॉक शिल्लक राहिला त्याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक. किती स्टॉक शिल्लक राहिला त्याची माहिती. त्यानंतर आउटस्टँडिंग सॅलरी किंवा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, किती खर्च आपल्याला देणं आहे. त्यानंतर प्रीपेड किंवा ऍडव्हान्स एक्सपेन्सेस, आपण किती खर्च आगाऊ केलाय म्हणजे जेणेकरून आपल्याला कुठल्या व्यक्तीकडून किती रक्कम येणं आहे. त्यानंतर आरडीडी, बॅड डेट. वर्षाच्या शेवटी आपली रक्कम किती बुडाली आहे किंवा किती बुडणार आहे किंवा आपण किती डिस्काउंट देणार आहोत याची माहिती. त्यानंतर डेप्रिशिएशन, ज्या काय आपल्या ऍसेट आहेत वर्षाच्या शेवटी त्या ऍसेट मध्ये किती घट झाले, किती वाढ झाली याची माहिती म्हणजेच काय, ऍडजस्टमेंट. ऍडजस्टमेंटचा अर्थ लक्षात आला. वर्षाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये व्यवसायाची स्थिती काय आहे म्हणजे किती वस्तू शिल्लक राहिल्या, किती खर्च आपल्याला देणं आहे, किती खर्च किंवा किती उत्पन्न आपल्याला येणं आहे, किती रक्कम बुडली आहे किंवा बुडणार आहे, आपल्या ऍसेट मध्ये वाढ झाल्या का घट झाल्या
या सर्वांची माहिती ऍडजस्टमेंट मध्ये असते. मग बघा इकडे मित्रांनो, अकाउंटिंग सायकल मधल्या 5 स्टेप आपण या ठिकाणी बघितल्या. त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कशा असतात, त्यानुसार अकाउंटचे प्रकार ओळखले, त्या ट्रान्झॅक्शन नुसार जनरल एंट्री केल्या, जनरल एंट्रीनुसार पोस्टिंग केली, पोस्टिंग नुसार ट्रायल बॅलन्स केला आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट कशा असतात त्या बघितल्या. आणि आता शेवटी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे फायनल अकाउंट कसा असतो ते आपण आता बघणार आहोत. हा फायनल अकाउंट काढण्यापूर्वी ह्या 5 ते 5 प्रोसेस मधून आपल्याला जावं लागतंय. त्या 5 प्रोसेस मधून गेल्यानंतरच आपल्याला फायनल अकाउंट काढता येतो. मग ते फायनल अकाउंट 11वीला देखील आहे, 12वीला आहे. पुढे जोपर्यंत तुम्ही कॉमर्स मध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला फायनल अकाउंट आहे. त्याची सविस्तर आता माहिती आपण येणाऱ्या तासाला शिकूया. उद्देश लक्षात आला. तुम्हाला सर्वप्रथम सर्व बेसिक कन्सेप्ट झाल्यानंतरच आपण 12वी चालू करणार आहोत. ठीक आहे, थांबूया.